सन्माननीय जरांगे पाटलांच्या आझाद मैदानाच्या उपोषणानंतर महाराष्ट्र शासनाने एक जी आर त्यांनी संमत करून घेतला होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलं होतं की हैदराबाद गॅझेटची लागू करण्यात आल्याच्यानंतर मराठा समाजाला देखील कुणबी सर्टिफिकेट देण्यात येतील आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असणारा बंजारा समाज देखील आता ही मागणी करत आहे की बंजारा समाजाचा देखील अनुसूचित जमाती प्रवर्ग म्हणजे ST प्रवर्गात त्यांचा समावेश करण्यात यावा। यासाठी आता जिंतूरमध्ये गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाच्या दरम्यान आज जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा एक मोठा लोकसंख्येने या ठिकाणी बंजारा समाज जिंतूरच्या वसंतराव नाईक पुतळ्यांच्या समोर असलेल्या उपोषणामध्ये सहभागी झाला होता। यामध्ये जे समाजाचे प्रश्न नेहमी आपण त्यांना पाहत असतो ते मांडत असतात असे ॲडव्होकेट सचिन राठोड माझ्यासोबत आहेत। सचिन सर, या ठिकाणी आता उपोषणाला आज तिसरा दिवस होतोय, 3 दिवस झाले आज उपोषण सुरू आहे, याबद्दल आपली काय भूमिका आहे? पहिले तर पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो की तुम्ही आमच्या या आंदोलनाला कव्हर केलं आणि बंजारा समाजाचं हे आंदोलन आत्तापासून नाही आहे, याच्यामध्ये आमच्या 2-3 पिढ्या गेल्यात या आंदोलनामध्ये। आज तुम्ही जर आमची परिस्थिती बघितली, खरंच बिकट परिस्थिती आहे। सगळेजण आता हे लय गोरगरीब जनता आहे, हे काय पैसे देऊन आणलेली जनता नाही आहे, तळमळे म्हणून ते इथपर्यंत पोहोचलेत। आमच्या जनतेचं दुःख आमच्या विनोद भाऊला कळलं आहे, त्याच्यामुळे विनोद भाऊ आमरण उपोषणासाठी इथे बसलेले आहेत आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत चालवणार। मग इथे गव्हर्नमेंटला तुम्हाला सांगतो इंटरव्हेन्शन करणे गरजेचं आहे। आज तिसरा दिवस असतानासुद्धा एकही गव्हर्नमेंटचा कोणतं डेलिगेशन आलेलं नाही, सरकारचं डेलिगेशन नाही आलेलं, कोणतं पत्र आम्हाला संमतीपत्र नाही आलेलं। मग गव्हर्नमेंट करताय काय? जर समाजाचे आंदोलक इथे बसलेले आहेत तर गव्हर्नमेंटचं काम काय, त्याची दखल घ्या, नेमका समस्या काय तुमच्या ऐकून घ्या। या बेसिक गोष्टीत हे कोणी शिकवायचं? हे आमचं काम आहे का? हे गव्हर्नमेंट म्हणून तुमचं काम आहे? आमची मागणी हीच आहे की इथे 3 दिवसापासून तो मुलगा उपाशी बसलेला आहे, त्याला ॲटलिस्ट तुम्ही येऊन विचारा तुमच्या समस्या काय, मागण्या काय आहेत। एवढं तर करू शकता ना गव्हर्नमेंट, तेही करायला तयार नाही आहे। तुमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवा आमच्या मागण्या। बरोबर। आता उद्या 3 दिवसाच्या नंतर आता उद्या मंत्री महोदय जिंतूरमध्ये येणार आहेत, सन्माननीय इंद्रनील नाईक असतील किंवा संजय राठोड असतील, यांच्या भेटीदरम्यान या ठिकाणी काही चर्चा होतील आणि आता आवाहन करण्यात आलेलं आहे की बंजारा समाज ज्या ठिकाणी तांड्या वस्तीवरती बंजारा समाज राहतो, तर या बंजारा समाजाच्या वतीने येणाऱ्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, तो साजरा करण्यात येणार नाही आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे एक 15 ते 20 हजार लोकांचा समूह जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी विरोध करणार आहे झेंडा वंदनासाठी। यामध्ये नेमकी आता आपली जी प्रक्रिया असणार आहे, आज बंजारा समाज या ठिकाणी आवाहन केल्यानंतर या ठिकाणी इतक्या संख्येनं आलेला आहे, भविष्यामध्ये जर त्यांनी आवाहन केलं तर परभणीमध्ये अशीच संख्या येईल असं तुम्हाला वाटतं? 100% सर, विषय समाजाचा आहे आणि बंजारा समाज नेहमीच प्रत्येक समाजाच्या मागे उभा टाकलेला आहे। जरांगे पाटलांचं उपोषण चालू असतानाही बंजारा समाजानं समर्थन दिलं होतं। हॉस्पिटलला जाऊन जरांगे पाटलाला आमचे काही नेते मंडळी जाऊन भेटले होते। तर आमची इच्छा अशी आहे, आमचा समाज तर येईलच, परंतु हा जो लढा आहे हा आपल्याला डिवाईड करण्यात आला आहे वेगवेगळ्या समाजामध्ये, परंतु गरिबीला जात नसते हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। आणि आमचा समाज, जंगलात राहणारा समाज आज कुठेतरी येऊन एकत्र आवाज उचलतो, यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये जसं सांगितलं, प्रत्येक कलेक्टर ऑफिसला 15-20 हजार नाही त्याच्यापेक्षाही जास्त लोक आम्ही तिथे जमू आणि आमच्या मागणीला बळ देण्याचं काम आम्ही करू। 10 तारखेला प्राध्यापक लक्ष्मण मानेंचं उपोषण सुरू होते आझाद मैदानावरती आणि उपोषणामध्ये आता ते मागणी करतायत की ST प्रवर्गात त्यांना पूर्ण भटक्या समाजाला त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात यावं, भटका विमुक्त समाज जो आहे त्यांचा समावेश करण्यात यावा। त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? म्हणजे तुमचा काय पाठिंबा वगैरे त्याला? बिलकुल लक्ष्मण माने सरांना आमचा बिलकुल पाठिंबा आहे। तुम्हाला सांगतो, आज कैकाडी समाजाची परिस्थिती बघितली तुम्ही तर खूप बिकट परिस्थिती आहे, खूप गोरगरीब समाज आहे तो पण एक काबाड कष्ट करून खाणारा समाज आहे। आज तुम्ही जर बघितलं तर विदर्भामध्ये त्यांना वेगळं आरक्षण, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं वेगळं आरक्षण त्यांना, आणि मराठवाड्यात जर आलं तर वेगळं आरक्षण। आता इथे आमचे किशोर भाऊ आहेत, त्यांची स्वतःची बायको त्यांच्याजवळ ST प्रमाणपत्र आहे आणि त्यांच्याजवळ OBCचं प्रमाणपत्र आहे। मग तुम्ही जेव्हा 1 नेशन 1 रिझर्वेशनची गोष्ट करता तर मग ह्या गोष्टी कुठे जातात? तुम्हाला हा भेदभाव का करायचा तुम्हाला? तर याच्यावरती आम्ही बिलकुल लक्ष्मण माने सरांना समर्थन करतो, त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्णपणे मांडाव्यात आणि आमचाही त्यांना पाठिंबा आहे। भेदभावाचा विषय तुम्ही काढलेला, तर मला हे म्हणायचं आहे की आज जिंतूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बंजारा समाज या ठिकाणी आला, एक वेगळी बैठक अमरगडला श्रद्धास्थान असणाऱ्या बंजारा समाजाच्या श्रद्धास्थानावरती अमरगडला एक बैठक झाली होती, हा भेदभाव बंजारा समाजाच्या अंतर्गत भेदभाव आहे का? काय सांगा? नाही, बिलकुलही नाही आहे। तुम्हाला सांगतो, समाज असताना प्रत्येकाची एक भूमिका असते आणि ती भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो, परंतु तो प्रोग्राम ठरला होता, परंतु सर्वांनी विचार केला आणि महंतांनी इंटरव्हेन्शन करून मग ही सभा इथे लावण्यात आली। आमच्या समाजामध्ये कुठेच भेदभाव म्हणजे हे नाही आहे, कुठेच 2 मत नाही आहेत। 100% सगळे लोक आज इथे तुम्ही या स्टेजवरती बघितलं असेल तर प्रत्येक पक्षाचा माणूस इथे उभा आहे, तर समाज प्रखरपणे एकत्र आहे आणि एकजुटीने आम्ही समोरचं आंदोलन समोर नेऊया।
एक महत्त्वाचा विषय असा आहे की ही मागणी हैदराबाद गॅझेट लागू करा जशी मराठा समाजाने मागणी केली, जरांगे पाटलांनी मागणी केली, त्यानंतरच बंजारा समाज समोर आला. इतक्या प्रत्कर्षानं या ठिकाणी जिंतूरमध्ये कधी आलेला नव्हता, नेमकं आजच का? बघा, तुम्हाला अजूनही सांगतो मी, ही मागणी खूप वर्षापासून आहेत. आमचे रामरावजी बापू महाराज जे आहेत त्यांनी राष्ट्रपतींना सुद्धा त्या काळामध्ये पत्र लिहिलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, आमच्या 2-3 पिढ्या या संघर्षामध्ये गेला, परंतु आमचा समाज एकत्रित नाही आहे, आमचा समाज विखुरलेला आहे. परंतु आज जरांगे पाटलांनी जी ऊर्जा निर्माण करून त्यांच्या समाजाला न्याय मिळवून दिलं, तर 100% ते क्रांती जी त्यांनी घडवली ती प्रत्येक समाजामध्ये आज ती प्रेरित आहेत. प्रत्येक समाज त्या गोष्टीला प्रेरित झालेला आहे, समाज उठतोय. आणि ही गोष्ट असायला पाहिजे प्रत्येक समाजाला. समाज कसं, आपलं जी सोसायटी आहे ती कशी घडत असते, प्रत्येक समाजाला एक नेता हवा असतो, प्रत्येक गल्लीला एक नेता हवा असतो, प्रत्येक शहराला एक नेता हवा असतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कोलॅबरेट होऊन वरी जात असतात. तर मुळात तुम्हाला सांगतो, जरांगे पाटलांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या समाजासाठी आणि सगळे लोक प्रेरित आहेत. आम्ही त्या गोष्टीला सहमत आहोत. बिलकुल त्यांना पाठिंबा आमचा सुरुवातीपासून होता आणि इथून पुढेही त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न, 3% विमुक्त जमातींना संविधानानुसार आरक्षण आहे. आता जो सध्याचा शेड्यूल ट्राईब आहे त्यामध्ये 42 जातींचे समावेश आहे, त्यांना देखील 60% रिझर्वेशन आहे. मग तुम्ही जे रिझर्वेशन मागतायत, बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये सहभागी करा अशी तुमची मागणी आहे, तर नेमकं तुम्ही हे रिझर्वेशन कुणाचं मागताय? म्हणजे 42 जातींमध्ये तुमचा समावेश करायचा का तुम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे? साहेब, तुम्ही समजून घ्या, आम्ही कोणाचं मागत नाही. आम्ही ऑलरेडी हैदराबाद गॅजेटनुसार STमध्ये आहोत. तुम्ही ते गॅजेट वाचा, आम्ही वाचलं, त्याच्यामध्ये आमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट सापडलेत लोकांजवळ, भरपूर वाशिम जिल्ह्यामध्ये सापडलेत. आणि जर तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन बघितलं, आंध्रामध्ये जाऊन बघितलं, इव्हन तुम्ही जर कर्नाटकमध्ये बघितलं तर आम्ही SCमध्ये आहेत. तर ही आम्ही पूर्वीपासून त्या कॅटेगरीमध्ये आहोत. आणि जर तुम्ही विजेचं बघितलं तर आम्हाला जे आरक्षण 3%चं बोलले, पण त्याच्यामध्ये पण भरपूर जाती आहेत. आमच्या वाट्याला येतं 1.30%. आणि आमच्या समाजाची लोकसंख्या जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितली तर प्रचंड आहे. तर मग तुम्ही कसं तुम्ही हे करताय? हा पूर्णपणे अन्याय आहे समाजावरती. त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्काचं मागतोय, दुसरं काही नाही साहेब. आम्हाला कोणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही. आमच्या हैदराबाद गॅजेटनुसार त्याच्यामध्ये आहे. आम्ही बाजूच्या स्टेटमध्ये जाऊन बघा तुम्ही, आम्ही त्याच्यामध्येच आहोत. ते आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. तुम्ही शैक्षणिक का राजकीय आरक्षणावर जास्त तुमचा भर असेल? सर, राजकीय आरक्षण जर तुम्ही बंजारा समाजाची परिस्थिती बघितली, एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा आमचे राजकीय पुढारी खूप कमी प्रमाणात आहेत. ओके, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये जर बघितलं तुम्ही तर शिक्षणाची परिस्थिती आज परभणी जिल्हाच नाही, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पोलीस भरती आणि एकदम पॉवरफुल जर समाजाचे पोर असतील तर बंजारा समाजाचे आहेत. इतर समाजाचे पण आहेत, परंतु तुम्हाला सांगतो आम्ही खेड्यापाड्यातला समाज आहे. पोलीस भरती झालं, आर्मी झालं, या गोष्टीमध्ये आमचा खूप एकदम चांगल्या प्रकारे सहभाग असतो, पण आमच्या पोरांना नोकऱ्या भेटत नाहीत. मग हा अन्याय कशामुळे होतो? कारण आमच्याजवळ आरक्षण नाही साहेब. जो आरक्षण दिलं आहे त्याच्यामध्ये खूप सारे लोक स्ट्रगल करतात, आम्ही एकटे नाही ना. पण महाराष्ट्राला जवळपास 15 वर्ष बंजारा समाजाचे 2 मुख्यमंत्री मिळालेले आहेत. एक सन्माननीय वसंतराव नाईक साहेब असतील किंवा सुधाकरराव नाईक साहेब. म्हणजे सन्माननीय वसंतराव नाईक साहेबांकडे जवळपास 12 वर्षाचा कालावधी मुख्यमंत्री पदाचा होता आणि सुधाकरराव नाईक साहेबांकडे 3 वर्षाचा, म्हणजे 15 वर्ष मुख्यमंत्रीपद हे एकट्या बंजारा समाजाकडे होतं. आज घडीला संजय राठोड असतील किंवा इंद्रनील नाईक साहेब असतील, दोघेही सत्तेमध्ये आहेत. मग तुम्ही कसं म्हणता की राजकीय आरक्षणापासून तुम्ही? मला सांगतो, आजची परिस्थिती आणि त्या काळाची परिस्थिती तुम्ही बघा. आज आमचे नेते आहेत, मान्य करतो, 2 जसे तुम्ही नाव घेतले तेही नेते आहेत, परंतु त्या काळाचे वसंतराव नाईक जे आमचे साहेब म्हणता तुम्ही त्यांना, वसंतराव नाईक साहेब सर्वात जास्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री बंजारा म्हणून नव्हते, त्या माणसामध्ये ती धमक होती म्हणून ते सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री टिकलेला माणूस आहे आमचा. तर त्या माणसाला जातीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो माणूस कॅपेबल होता म्हणून त्याने महाराष्ट्राला एवढं काळ त्यांनी लीड केलं. हो, सोशल मीडियावर पण देखील खूप समाज जागृती परंतु सध्या जर मनोज जरांगे पाटील असेल किंवा हकीम साहेब असेल, वाघमारे साहेब असेल, आता तुमचा लढा हे सर्व लढे आरक्षणासाठी, कशासाठी? तर नोकर भरतीसाठी. आणि 2014पासून ते आजपर्यंत केंद्र असो की राज्य सरकार त्यांनी अनेक भरत्याच केलेल्या. मग एवढं आरक्षण घेऊन सुद्धा जर भरतीच होत नसतं तर आरक्षणाचा वापर करणार. बघा, हा मुद्दा मुळात तुम्ही चांगला मुद्दा काढला. भरत्या काढत नाही हा एक वेगळा प्रश्न आहे याच्यामध्ये. हा भरत्या काढत का नाही आहे हा आपण नक्कीच सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, परंतु आम्ही आमच्या हक्काचं मागतो, आम्ही काय दुसरं मागत नाही. उद्या जर भरत्या काढल्या तर आमचे पोरं लागतील ना, तीच तळमळ आमच्या मनामध्ये. जर सरकार भरत्याच काढत नाही, आम्ही आरक्षणच नाही मागायचं, तर ही मुळात चुकीची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या वाट्याचं भेटलं पाहिजे, प्रत्येकाच्या वाट्याचं भेटलं पाहिजे. आम्ही बंजारा समाज म्हणून इतर जातीच्या आरक्षणालाही समर्थन करतो. जसे लक्ष्मण माने सर बसले त्यांनाही समर्थन करतो, जरांगे पाटलांनाही आम्ही समर्थन केलं. आणि आम्ही गोरगरीब समाज आहे, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, बस तेवढंच आहे, दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये.
परिवर्तन समितीच्या माध्यमातून नेहमी जनतेचे प्रश्न मांडणारे ॲडव्होकेट सचिन राठोड आपल्यासोबत होते आणि आता तो बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये देखील सहभागी झालेले. त्यांना वैयक्तिक माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत. पुढे नेमकं काय काय घडणार याची पूर्ण अपडेट मी तुम्हाला देत राहील. रत्नदीप शेजावळे, जिंतूर, परभणी.